कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांना पंचायत समिती निवडणुकीत दणदणीत विजय मिळालाय। 9,798 पेक्षा अधिक मताधिक्य मिळवत मोठ्या फरकाने श्रीराज भरणे यांनी विजय संपादित केला। श्रीराज भरणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल भूम यांनी। जो श्रीराज भरणे आहेत, काय सांगाल आज तुम्ही मोठ्या मताधिक्याने विजयाच्या दिशेने गौरव करत आहात? नक्कीच आदरणीय साहेब, आदरणीय दादा, आदरणीय वहिनी, आदरणीय ताई, भरणे मामा, शंकर भाऊ यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे मला संधी मिळाली। नक्कीच पंचायत समितीच्या माध्यमातून येणारे विविध पॉलिसीज लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेन। नक्कीच एक खूप चांगल्या प्रकारे आनंद पण होतोय आणि एका प्रकारे दुःख पण होतंय की बाबा आज आपल्यात दादा आहेत नाहीयेत, पण नक्कीच येणार काळ चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी काय मिळेल। विकासाचे विजन काय असेल? विकासाचे विजन आपल्याला माहिती आहे की पंचायत समितीच्या माध्यमातून जे विविध सरकारी गव्हर्नमेंटचे पॉलिसीज आहेत, घरकुल योजना असेल किंवा इतर योजना ज्या आहेत पॉलिसीज आहेत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करेन। तुमच्या समोर भाजपचा उमेदवार होता, त्या उमेदवाराचा 9,000 पेक्षा अधिकच्या मताधिक्याने पराभव करण्याचा चालू आहे, काय सांगाल? नाही, मी कधी असे बघितलं नाहीये, अजून मला रिझल्ट पूर्ण बघायचा आहे। तर आता राज्याचे कृषी मंत्र्यांनी काही वेळापूर्वी घोषित केले की श्रीराज भरणेंना माझ्या कृषी विचार वडिलांना तर काही मी सांगू नाही शकत, पण नक्कीच त्यांनी सगळ्यांनाच शुभेच्छा दिल्या असतात। आपल्यासोबत श्रीराज भरणे होते। इंदापूरहून विशाल भूम, पुढारी न्यूज। आणि इकडे अजित पवारांच्या आठवणीत अदिती तटकरे भावूक झाल्या। रायगडमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळाला, मात्र विजय पाहण्यासाठी अजितदादा नसल्याने अदिती तटकरेंना अश्रू अनावर झाले। भाऊ अनिकेत तटकरे यांना मिठी मारतात अदिती तटकरे यांना रडू कोसळलं। आणि बारामती जिल्हा परिषद गटामधून तसंच पंचायत समिती गणामधून विजयी झालेल्या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। दिवंगत अजितदादांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आमचा विजय झाला असं विजयी उमेदवारांनी म्हटलंय। गड आला पण आमचा सिंह गेला अशी प्रतिक्रिया देखील या विजयी उमेदवारांनी व्यक्त केली आहे। बारामतीत दादांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश मिळालं। राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सर्व उमेदवार विजयी झाले। जिल्हा परिषदेच्या सर्व 6 जागांवर दादांच्या राष्ट्रवादीचा विजय झाला आहे। इकडे सोलापुरामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकताना दिसून येतो। झेडपीच्या 68 जागांपैकी 42 जागांवरती भाजप विजयी झालेला आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतली रणनीती यशस्वी झाली आहे। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधील आपला गड राखलाय। त्यातील सर्व जनता जनार्दनांचं, माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली 20 वर्ष ही पंचायत समिती आणि आताची 5 वर्ष रोपवे महोत्सव साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला दिली, त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो।